आज कागवाडच्या नगरीमध्ये ऐतिहासिक बेंदूर सण साजरा होत आहे। आपण म्हणाल की कागवाड हे कर्नाटकामध्ये आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र बेंदूर साजरा केला जातो। याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे। सुमारे 400 वर्षाच्या पूर्वी या कागवाड नगरीमध्ये एक कथा सांगितली जाते। ती अशी की या गावामध्ये देसाई नावाचे एक कुटुंब होतं आणि परंपरेनुसार शेती वगैरे करत होतं। या गावालगत असणारं महाराष्ट्र राज्यातील बेडग गाव ते संस्थानिकामध्ये होतं आणि कागवाड देखील संस्थानिक। हे कागवाड श्री मांदार गणेश संस्थान कागवाड असं होतं। त्यावेळी या ठिकाणी देसाई कुटुंबामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या गावातील लोक आज जसं आमच्या गावाला बेंदूर बघायला येतात तसं बेंदूर बघण्यासाठी म्हणून बेडग या गावामध्ये जात होते। देसाई कुटुंबामध्ये एक घटना अशी घडली, बेंद्रा दिवशी त्यावेळेला कागवाडमध्ये बेंदूर नव्हता, कर्नाटक बेंदूर त्यावेळेला साजरा करत होते। पण त्या देसाई कुटुंबाच्या मुलानं बेंदूर बघायला जाणार आहे म्हणून आपल्या आईला म्हटला। मग आई म्हटली अजून स्वयंपाक झाले होईल, जेवण करून जा, गडबड नाही। त्याचबरोबर एक वाक्य उल्लेखलं गेलं, तू काय तिथलं बाळबटला घेऊन येणार आहेस काय? त्या मुलांनी प्रतिज्ञा केली आणि आपले 4 सवंगडी घेतले आणि बेडग नगरीकडे प्रस्थान केलं। त्या नगरीमध्ये गेलं, त्याने ऑब्झर्वेशन सगळी केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं या पूर्ण या संरक्षणामधून, कारण एका लहान मुलाच्या हातामध्ये ती वाटी होती, चांदीची वाटी होती, त्याला रत्नमाणिक वगैरे सगळं होतं। त्याच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला कुऱ्हाडीचं संरक्षण होतं, भाले बर्चे होते, तलवारी होत्या, पुढं वाद्य होतं आणि गावच्या वेशीमध्ये ती बाळबलराची मिरवणूक त्या ठिकाणी सुरळीत चालू होती। या मुलाचं लक्ष त्या बाळवाटीवर गेलं आणि त्याने बेडगच्या वेशीच्या वरच्या बाजूला उभा राहून त्याच्यावर झडप टाकली आणि ती वाटी घेऊन तो पळू लागला कागवाडच्या दिशेने। त्याच्या पाठीमागं संरक्षक असणारे सगळे पाठ लागले, तो पळू लागला। त्याच वेळी त्याचे साथीदार जे होते त्यांनी पाठीमागून पळून आपल्या पायानं या अंगठ्यानं दगड पाठीमागच्या लोकांना भिरकावटत त्याला संरक्षण देत या गावच्या वेशीपर्यंत आणले गेले। गावच्या वेशीत आल्यानंतर त्यावेळेला मोगलांचं राज्य होतं। या ठिकाणी आदिलशाही म्हणून वरचे नगारे वाजू लागले आणि नगारे वाजवल्यामुळं सगळे दरवाजे बंद झाले। त्यावेळेला फक्त या शेडबाच्या वाटेला असणारा दिंडी दरवाजा तेवढा उघडा होता आणि त्यातून गावचे प्रमुख पाहत होते। तो मुलगा आला पळत आणि त्या दिंडी दरवाजे हात घालून सांगितलं आहे मी बाळवाटी आणलेला आहे। गावच्या प्रमुखाने ती बाळवाटी ताब्यात घेतलं। तोपर्यंत पाठीमागून त्याचा वार झाला आणि वार झाल्याबरोबर जे त्याचं मुंडकं आहे ते गावच्या हद्दीत वेशीच्या आत पडलं आणि धड ते ओढून नेऊन आले। त्यावेळेला धड बोलू लागलं, असं सांगितलं जातं की तुम्ही कुठंपर्यंत मला ओढून न्याल तिथंपर्यंत माझ्या गावची हद्द आहे। म्हणून बेडगेच्या हद्दीपर्यंत गावची हद्द आहे आणि मुंडकं आत गेलं, यांनी संस्कार केले, त्यांनी संस्कार केले आणि त्या बाळवाटली आणल्यामुळे त्या देसाई घराचं नाव करी आणलं म्हणून करव झालेलं आहे। मग त्यानंतर गावच्या प्रमुखांनी बैठक घेतली आणि गावच्या सगळ्यांना
सामावून घेऊन यापुढं या गावामध्ये मुळा नक्षत्रावर या ठिकाणी महाराष्ट्रातून बेंदूर आणलेले असल्यामुळं जाणाऱ्या मुळा नक्षत्रावरच या ठिकाणी आपण बेंद्राचा कार्यक्रम करावा आणि वृषभपूजा करावी. आणि दुपारच्या वेळा ज्यावेळी ज्या पद्धतीनं बेळक शहरामध्ये मिरवणूक होत होती त्याच पद्धतीनं या कागवाड नगरीमध्ये गेले 450 वर्ष ही परंपरा आज तागायत प्रारंभ आहे. याचं एक वैशिष्ट्य असं, त्या मुलाच्या हातामध्ये तो बिनलग्नाचा होता म्हणून बिनलग्नाच्या मुलाच्या हातामध्ये ती चांदीची वाटी दिली जाते. त्या मुलाला त्याच्या शरीरावर लिंबाचं हे बांधलं जाते, डोक्याला मुंडास बांधलं जाते, त्याच्यावर पेशवाई टोपी पटका असते. या पटक्यापाठी मग इतिहास आहे तो असा आहे, त्याला जेवढे घेरे आहेत तेवढी या ठिकाणी कुटुंब होती असं त्याच्यात उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या उजव्या बाजूला त्याच्या डाव्या बाजूला 2 कुऱ्हाडी आणि त्यावेळी या गावाच्या नगरीमध्ये 16 सनदी असल्यामुळं 16 सनदींना मान देण्यात आला आणि प्रत्येक लोकांना करव जेवढे होते त्या सगळ्यांना त्यांनी कुऱ्हाडीचा मान दिला. त्यामुळं दोन्ही बाजूनं 2 लाईनमध्ये कुऱ्हाडी असते. पुढं बाजंत्रीचा विषय निर्माण झाल्यानंतर केवळ या गावामध्ये आजच्या या बेंद्राच्या दिवशी केवळ वंठ हलगीचं वाजवलं जाते. गावामध्ये कोणीही दुसरं वाद्य वाजवायचं नाही. घरामध्येच आपल्या वृषभाची पूजा करायची, बैलाची असं या ठिकाणी ठरलेलं असल्यामुळं त्याच पद्धतीनं या ठिकाणी आज तागायत चालू आहे. गावात कुठंही मांडव घालत नाहीत बेंद्रा दिवशी किंवा कुठंही दुसरं वाद्य वाजवलं जात नाही. केवळ दुपारी 1 वाजता ज्या ठिकाणाहून करवानी बाळबटला आणून ज्यांच्या घरामध्ये ठेवलं त्या घरातूनच बाळबटल्याची मिरवणूक दुपारी 1 वाजता निघते. याचं एक आणखी एक वैशिष्ट्य असं, त्याचे जे मित्रमंडळी होते त्यात यशी असल्यामुळं या समाजाने त्यांच्या घरामध्ये जाऊन आमंत्रण दिलं जातं पहिल्या दिवशी आणि त्यांनी त्या ठिकाणून बिल्ल घेऊन येतात आणि ते बिल्ल घेऊन आल्यानंतर बिल्ल जे आहे त्या मुलाच्या वाटीवर ओढून धरलेलं जातं आणि हातामध्ये ते वाटीवर बरोबर बिल्ल असते वाटीवर आणि तो पाठीमागं चालू लागतोय आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी हे समाज जो करवाचा मुलगा असतोय तो चालतोय. याचं एक कारण असं की आपण म्हणतो की अस्पृश्यता वगैरे आमच्या गावामध्ये 450 वर्षापासून कधी अस्पृश्यता बाळगली नाही आणि आज तागायत नाही आहे हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्याचबरोबर त्याच्या मुलाच्या पायामध्ये एक मोठं चांदीचं कडं आहे ज्याचं वजन जवळजवळ किलोच्या वर आहे. त्याची गती त्या ह्याच्याप्रमाणे जावं यासाठी किती पावलं व्यवस्थित उचलण्यासाठी त्याच्या पायामध्ये घेतले. याला अनेक मानकरी आहेत. पाटलाच्या घरामध्ये गेल्यानंतर बाळबटला ज्यावेळा पाटलाच्या घरात जातोय सुरुवातीला कगुडराय मंदिरामध्ये या गावाला 4 वेश आहेत. वेशीच्या आतच त्याची मिरवणूक काढली जाते आणि पहिल्यांदा करवांच्या घरातून बाळबटलाची मिरवणूक निघाल्यानंतर ती थेट कगुडराय मंदिरामध्ये जाते. कगुडरायच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथले जे वर्षिलेले आलेले पुजारी आहेत ते पुजारी त्या ठिकाणी असलेलं श्रीफळ फोडून त्याचा खालचा भाग या करवांच्या मुलाच्या हातामध्ये देतात. त्यामध्ये ती वाटी असते त्याला खणानं एक करून हातामध्ये धरलेलं असते. त्यानंतर पाटलाच्या घरी जात, त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर, बनशंकरी मंदिर असं गावामध्ये प्रदक्षिणा करत नगर प्रदक्षिणा करत ज्यावेळा पाटलाच्या घरामध्ये जाते त्यावेळा उंबऱ्यामध्ये जसं लग्न झाल्यानंतर आपण सुनेला हात घेतावेळी शेर भरून ठेवलं जातं तसं शेर भरून त्या ठिकाणी ठेवलं जातं. मग शेर ढकलून आत ती लक्ष्मी घेतलं जातं. त्यानंतर शेवटी पटवर्धनांच्याकडे जातं त्यावेळा खोबरं पीस गहू वगैरे दिलं सुपात घालून देतं आणि गावात त्याच्या पाठीमागं बाळबटल्याच्या पाठीमागं एक कांबळाधारी मनुष्य असते त्याच्याकडे बुट्टी असते आणि त्या बुट्टीमध्ये लिंब असते. याचं कारण या ठिकाणी स्पष्ट करतो की बेंद्राच्या आदल्या दिवशी
या ठिकाणी करवांच्या घरामध्ये वसंत माधव नावाची पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये 5 दिवे असतात. एक राजा असतोय, एक प्रधान, एक चोर, एक पाऊस आणि एक पीक. असं तो कुठला दिवा ठाळ असतोय ते त्याच्यावर ह्या गावचं भाग्य हे ठरलेलं आहे. त्यानंतर रात्री तो दिवा घेऊन सर्वप्रथम कगुरनाई मंदिरामध्ये जातात आणि त्या ठिकाणी पूर्वीचा दिवा शांत केला जातो आणि हा दिवा लावून घेऊन नवीन वर्षाला, नवीन पर्वाला प्रारंभ या नगरीमध्ये झालेला आहे. त्या दिव्याच्या नंतर मंदिरामध्ये सगळीकडं वनशंकरी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिरमध्ये जाऊन तो दिवा लावले जातो आणि नंतर सगळं झाल्यानंतर ते दिवे ज्या ठिकाणी ग्राम लेखाधिकारी म्हणजे आपण तलाठी म्हणतो बसतो चौडीमध्ये, त्या तलाठीच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला खालच्या बाजूला एक खाली एक हे आहे, आपण पेव म्हणतात, पेव आहे. त्या पेव उकरून गेल्या वर्षीचं कुठलं ओलं आहे बघतात, चोर आहे काय, प्रधान आहे काय, राजा आहे काय, पीक आहे काय, पाणी आहे बघतात. ते बघितल्यानंतर त्यावर या वर्षाचं भविष्य हे अवलंबून ठरवतात. ती माती जे घेतात ती माती कर म्हणून प्रत्येक मानकऱ्याच्या घरात बाळबटलाच्या पाठीमागे दिले जातं आणि ते दिल्यानंतर प्रत्येकाने त्यांना धान्य देतात आणि नंतर सगळेजण ते धान्य वाटतात. त्याच हे झाल्यानंतर सगळे देव शेवटचं ह्या गावाला 4 वेशी आहेत. एक शेडबाळ वेश आहे, एक हनुमान देवळाजवळची वेश आहे, एक या ठिकाणी पटवर्धनच्या वाड्याजवळ एक वेश आहे आणि एक कुंड्याच्या लक्ष्मीजवळ एक बेळगाव वेश म्हणून आहे. बाळवटलाची मिरवणूक वेशीच्या आतच आणि सगळ्यात चौथी वेश जी आहे संतोबाईची वेश, शेडबाळ वेश म्हणतो, त्या वेशी संतोबाईच्या हद्दीत गेल्यानंतर त्या ठिकाणी संतोबाईचे पुजारी झांगटी वाजवत मंदिरातून येतात आणि त्या बाळवटला घेतलेल्या मुलाला अंगारा लावल्यानंतर या वर्षाचं बेंदू बाळवटलाची मिरवणूक व्यवस्थित यशस्वी झाली म्हणून त्या ठिकाणी समजलं जातं. यामध्ये आणखी एक आपण पाहू शकता, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकता, जे वनठलगीवाले आणि सनईवाले जे आहेत, ज्यावेळा बाळवटलाची मिरवणूक येते, सुरुवात निघाले, मिरवणूक ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला जी सनई असं खालच्या बाजूने वाजवलं जाते आणि हलगी असं खालच्या बाजूने वाजवलं जाते. एवढं त्याचं गांभीर्य संगीता शास्त्रानं केलेलं. आणि ज्यावेळा संतोबाईचा अंगारा त्या ठिकाणी लावला जातो त्यावेळा सनई असं उंच करतात आणि यापण आपण यशस्वी झालो ही निशाणी त्या ठिकाणी दाखवलं जाते. या कार्यक्रमाच्या नंतर बाळवटला घरी गेल्यानंतर पाटलांच्या घरामध्ये बैलाच्या पायात पेरलं जात आहे, कडबोळे घातले जातात. त्या ठिकाणी विधिविधान हे वेगवेगळे आहे. दिवसभर त्या पाटलाच्या घरामध्ये 5 वेळा ऋषभपूजा 2 दिवसामध्ये केलं जाते आणि त्यानंतर बैल सोडले जातात. आता या ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रम चावडीच्या प्रांगणामध्ये आजच्या मारुती मंदिरामध्ये 3 खुंटे रोवले जातात आणि 2 खुंट्यामधलं अंतर 5 पावलं असते. पाठीवरच्या बाजूला 2 पाटलाचे बैल असतात, पुढच्या बाजूला करवांचा बैल असते. पाटलाचे बैलामध्ये एक मुलकी पाटलाचा बैल, एक पोलीस पाटलाचा बैल आणि पुढं करवाचा बैल. या गावामध्ये 24 भारे शमीपत्र जे आहे त्याला आपण बन्नी म्हणतो, ते बन्नी या ठिकाणी आणून यशी लोक सगळे ते बन्नी घेऊन येतात आणि त्याच बन्नी बरोबर ते बॅकटकी घेऊन आले असतात. बॅकटकीचा उपयोग कशासाठी पूर्वी करत होते म्हणजे शेतामध्ये पट्टी मारत असताना पिकामध्ये, मुंगारी पिकामध्ये जेव्हा शेंगा असेल, सोयाबीनच्या पिकामध्ये पट्टी मारत असताना ते बॅकटकी प्रेशरसाठी, एक दबावासाठी ते आणि व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे बॅकटकीचा उपयोग करत होते. जे भाऱ्या अनाथ असताना बॅकटकी रस्त्यानं वापरलं तेच बॅकटकी ते आपल्या शेतकऱ्यांना ते देत होते. त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना खुशाली दिलं जात होतं. त्यावेळी ज्वारी, सायंकाळी पोळी, सकाळच्या वेळा. पण आज ती परंपरा थोडं कमी झाली. याचं कारण आहे की पूर्वी या गावामध्ये कापसाचं मोठं पीक होतं, इथं कापूस गिरणी होती.
त्यावेळेस सकाळी 5 वाजता म्हणजे यशी लोक जे आहेत हरिजन लोक प्रत्येक शेतकऱ्याला एक एक साळुता करून झाडू करून आणून दिल्यावरच मग बैलाची उसावर जनावरांची उसावर चालू होत होती. मग त्या मोबदल्यात त्यांना धान्य आणि जो शेतकरी त्या शेताचा असेल मानकरी त्याला त्या दिवशी सुद्धा पिकातलं काही त्याला एक खुशाली म्हणून दिलं जायचं. त्याचबरोबर पोळी पण दिलं जायचं. या ठिकाणी बेंद्रात वाजत 2 बैल पाटलाची सुरुवातीला आल्यानंतर पाठीवच्या खुंट्याला उभारल्यानंतर करवाचा बैल परत वाजत आल्यानंतर तिन्ही बैल एकत्र थांबल्यानंतर सरकारतर्फे फायरिंग केलं जात होतं. फायरिंग झाल्यानंतर बैल या बन्नीच्या दिशेनं पळून यावेळी बैलाच्या नाकामध्ये मुगदाण असत नाही, केवळ बैलाला एकच जोर असते. याचंही कारण वेगळं आहे. त्याचबरोबर बन्नीतून बाहेर पडल्यानंतर नीट बैल आपल्या घरापाशी गेल्यानंतर त्या ठिकाणी घरातील महिला पुढे येऊन बैलाला आरती करून आत घेतले जाते. परत पाटलाचा एक बैल मानासाठी येतो. हे सगळं करण्यासाठी आणि मानाच्या बैलाला गावचे पटवर्धन ते खोबऱ्याची वाटी देऊन सन्मान केलं जाते. त्यानंतर पूर्वी कुस्त्या व्हायच्या, दुसऱ्या दिवशी शिकार करत होते. आज ती पद्धत कालानुरूप बंद झालेली आहे. हा आमच्या ह्या कागवाडच्या बेंद्राचा संक्षिप्त इतिहास आहे. ह्याला काही दाखले, आधार, वेगवेगळे दंतकथा ही आहेत, पण प्रचलित जी माहिती आहे त्या माहिती आधारे मी या ठिकाणी आपणाला माहिती दिली आहे. जय कर्नाटक.